Practice set 2.1 first question. Identify with reason which of the following are Pythagorean triplet. काही आपल्याला कॉम्बिनेशन दिले, नंबरचे कॉम्बिनेशन दिले, ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये 3 नंबरचा सेट दिलेला आहे. तर आपल्याला चेक करायचं आहे की यामधले कोणते पायथागोरसचे ट्रिपलेट असणार आहे विथ रिझन. त्यासाठी आपल्याला रिझन सुद्धा मेन्शन करायचं आहे. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? 3 नंबर, अशा 3 नंबरचा सेट असतो की ज्याच्यामध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होते. c² = a² + b². 3 नंबर आहे, नंबर ए, नंबर बी आणि नंबर सी. यामध्ये सपोज हायेस्ट नंबर आहे सी. ठीक आहे, हायेस्ट नंबर आहे सी. सो c², हायेस्ट नंबरचा स्क्वेअर = सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर. ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण बोला दिलेले 3 नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहे. फॉर एक्झाम्पल 3, 4, 5. 5² 25, 3² 9, 4² 16, 9 + 16 25. सो 3² + 4² = 5². दिस इज पायथागोरियन ट्रिपलेट. हे आपण थेअरीमध्ये बघितलेलं आहे. सो आता आपल्याला इथे जे पेयर्स दिलेले आहे किंवा इथे जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्यासाठी कोणते ट्रिपलेट असणार ते फाइंड करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी व्हॉट इज पायथागोरियन ट्रिपलेट हे वरती मेन्शन केलेलं आहे. पायथागोरियन ट्रिपलेट, सपोज इन अ ट्रिपलेट स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर = सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स, देन वी कॅन से दॅट गिवन ट्रिपलेट इज पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे, याला आपण बोलूया 1. याच कंडिशनचा यूज करून आपण डिसाईड करू वेदर गिवन ट्रिपलेट इज पायथागोरियन ट्रिपलेट ऑर नॉट. सो फर्स्ट 3, 5, 4. 3, 5, 4. आताच आपण एक्झाम्पल घेतलेलं 3, 4, 5. तेच एक्झाम्पल इथे 3, 5, 4. पायथागोरियन ट्रिपलेटमध्ये सिक्वेन्स चेंज झाला तरी चालेल. 3, 4, 5, 3, 5, 4 किंवा 5, 4, 3 याचा अर्थ एकच आहे. कोणतेही नंबर फक्त कॉमाने सेपरेट करून लिहिलेले असतात आणि ते हा रूल फॉलो करतात, ते असतं पायथागोरियन ट्रिपलेट. आता यामध्ये सगळ्यात आधी बघायचा मोठा नंबर कोणता आहे? मोठा नंबर आहे 5. हिअर 5² = 25. बाकीचे 2 नंबर कोणते? 3 आणि 4. त्याच्या स्क्वेअरची सम 3² + 4², 9 + 16 = 25. And therefore 5² = 3² + 4². Square of largest number is equal to sum of square of remaining 2 numbers, and therefore from 1, याला आपण 1 बोललोय. So from 1, 3, 5, 4 is Pythagorean triplet. ठीक आहे, एवढं सिंपल आहे. नाव सेकंड जर तुम्ही बघितला, सेकंड काय आहे? 4, 9, 12. मोठा नंबर कोणता आहे? 12. हिअर 12² इज 144. रिमेनिंग 2 नंबर्स आहे 4 आणि एक आहे 9. त्यांच्या स्क्वेअरची जर मी सम केली 16, 9² इज 18, 97. इक्वल येत आहे का 144, 97? नॉट इक्वल. अँड देअरफॉर वी कॅन राईट 12² इज नॉट इक्वल टू 4² + 9². दिस इम्प्लाइज गिवन इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. इथे अगेन रिझन देणार आपण फ्रॉम 1. फ्रॉम 1 वी कॅन से दिस इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. 4, 9, 12. नाव नेक्स्ट 5, 12, 13. 5, 12, 13 हे सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आपण प्रूव्ह करूया. सो फॉर 3 लार्जेस्ट नंबर 13² इज 169. रिमेनिंग 2 नंबर्स त्याच्या स्क्वेअर्सची सम 5² + 12², 25 + 1, 44, that is equal to 169. And therefore we can write 13² is equal to 5² + 12². And from 1 this is Pythagorean triplet. तर तुम्हाला बेसिक स्टेप्स काय फॉलो करायच्या? मोठ्या नंबरचा स्क्वेअर फाइंड करा, रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची सम फाइंड करा, ती मॅच करा. मॅच होते तर असणार आहे पायथागोरियन ट्रिपलेट, नाही होते तर पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. आणि याला ही स्टेटमेंट इथे लिहून ठेवा. सो फ्रॉम 1 वी कॅन डिसाइड whether it is Pythagorean triplet or not. त्यानंतर this is Pythagorean triplet. फोर्थ बघूया. सो फॉर फोर्थ (24, 70, 74). लार्जेस्ट नंबर 74. 74चा स्क्वेअर फाइंड करूया. 74² is equal to 74 × 74. 5, 4, 76. Now 24² + 70². 24² 576, 70² 4900. 7² 49, 0चा स्क्वेअर म्हणून 2 zeros 4900. यांचे ज्यावेळेस आपण ॲडिशन करू 4900 + 576
5476 सारखे आले. अँड देअरफॉर 74 स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर फ्रॉम 1. दिस इज पायथागोरियन ट्रिपलेट. ओके. 27 स्क्वेअर, 27चा स्क्वेअर असतो 7 to 9. ओके. आणि बाकीच्या साईड्स आहे 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. आता इथे तुम्ही बघून सुद्धा लगेच सांगू शकता की ट्रिपलेट आहे की नाही. 27 आहे, इथे 10 आहे, 24 आहे. 27चा जेव्हा स्क्वेअर करेल त्यावेळेस लास्ट नंबर तर 9 असणारच आहे. ठीक आहे. नंबर छोटा तर 27 स्क्वेअर आपल्याला माहिती 729. बट हा जर नंबर मोठा असता, सपोज 47 राहिला असता, 7 आहे म्हणून इथे एंडला काय असणार आहे 9 असणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण याची सम करू 10 स्क्वेअर इथे 0 असणार आहे एंडचा डिजिट. 24 4 स्क्वेअर इज 16 बरोबर. त्यामुळे इथे 6 असणार आहे. 0 + 6 6. तो इथे डिजिट 6 असणार आहे एंडचा, इथे डिजिट 9 असणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली दिस इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. तेच आपण आता इथे प्रूव्ह करूया. 10 स्क्वेअर इज 100, 576 दॅट इज इक्वल टू 676. दोन्ही नंबर सारखे नाही आहे. 27 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर अँड देअरफॉर दिस इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे. बघा आता इथे तेच नाही, इथे 6 नंबर येणार, एंडचा डिजिट 6 येणार आहे, इथे 9 येणार आहे. 6 आणि 9 ऑब्व्हियसली इक्वल नसणार, म्हणजे दिस इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. 10 60 61. इथे जर बघितलं 61 लार्जेस्ट नंबर आहे. ज्यावेळेस आपण स्क्वेअर करतो लास्टचा डिजिट 1 असणार आहे, इथे 0 असणार आहे, इथे 1 असणार आहे. यांची ॲडिशन 1 आहे. म्हणजे इथे चान्स आहे की इथे पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे. फक्त आपल्याला ते परत एकदा व्हेरीफाय करावं लागेल. ठीक आहे. सो 11 60 अँड 61. 11 60 61 हे सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. हे आपण थेरीमध्ये बघितलेलं आहे, एक्झाम्पल आपण घेतलेलं. सो 61 स्क्वेअर इज इक्वल टू 61 इंटू 61 3721. याला तुम्ही असंही करू शकता 61 स्क्वेअर म्हणजे 60 + 1 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 3600. a + b स्क्वेअरच्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग 2 इंटू 60 इंटू 1 120 + 1. सो दॅट इज इक्वल टू 3720 + 1 3721. ओके. आणि त्यानंतर बाकीच्या दोन साईड्स आहे 11 स्क्वेअर आणि 60 स्क्वेअर. 11 स्क्वेअर 121, 60 स्क्वेअर 3600. याची सम जर केली सो दॅट इज 3721 अँड देअरफॉर दिस इज पायथागोरियन ट्रिपलेट. हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. सेकंड क्वेश्चन. In figure 2.17 angle MNP is 90 degree. Angle MNP angle 90 degree आहे. Segment NQ perpendicular to segment MP. NQ perpendicular to MP. सो थोडक्यात काय हायपोटेन्युस वरती ऑपोजिट वर्टेक्स पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. MQ is 9, QP is 4. फाइंड NQ. NQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर लगेच क्वेश्चन बघून किंवा फिगर बघून लगेच आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्यासाठी आपल्याला कोणता थेरम यूज करायचा आहे. सो इथे ही लेंथ दिलेली, ही लेंथ दिली तर आपल्याला ही लेंथ फाइंड करायची. आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन इथे यूज करणार आहोत. सो थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणतो, सपोज एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ही हायपोटेनस आहे. हायपोटेनसवरती जर असं परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असेल, या परपेंडिक्युलरमध्ये काय होतं, ही जी हायपोटेन्स ही 2 पार्टमध्ये डिवाइड होते. सपोज एका पार्टची लेंथ आहे B, एका पार्टची लेंथ आहे C आणि ही जी लेंथ आहे किंवा ही जी हाईट आहे, अल्टिट्यूड आहे, त्याची लेंथ आहे A. तर ह्या केसमध्ये आपण काय लिहू शकतो, A² इज इक्वल टू B इंटू C. A² इज इक्वल टू B इंटू C. याला बोलतात थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. त्याचाच यूज आपल्याला करायचा आहे. B आणि C ची व्हॅल्यू माहिती आहे, A ची व्हॅल्यू फाइंड करायची. 9 आहे, 4 आहे, 9 इंटू 4 36. A² इज इक्वल टू 36 म्हणजे A किती असणार आहे, √36 दॅट इज इक्वल टू 6. दॅट इज सोल्युशन. ओके. हिअर NQ perpendicular to PM. Therefore, by theorem of geometric mean, we can write NQ square is equal to MQ multiplied by PQ or QP. Okay, and therefore NQ square is equal to MQ is 9, PQ is 4. That is equal to 36. NQ square is equal to 36 and therefore NQ दोन्ही साइड से जर मी रूट घेतला 36 that is equal to 6 and hence NQ is equal to 6 units. हे झालं याचं सोल्युशन. थर्ड क्वेश्चन. इन फिगर 2.18 क्वेश्चनच्या स्टेटमेंटसाठी तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. बोर्डवरती जे काही तुम्हाला दिसतं दॅट इज जस्ट फॉर रेफरन्स. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा त्यावेळेस टेक्स्टबुक डेफिनेटली रेफर करा. सो क्वेश्चन इज इन ट्रायंगल
इन ट्रायंगल QPR अँगल QPR इज 90 डिग्री. QPR एक अँगल 90 डिग्री आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू QR. PM परपेंडिक्युलर टू QR. हा अँगल 90 आहे म्हणजे हायपोटेनस आहे. हायपोटेनसच्या ऑपोजिट वर्टेक्सपासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. ओके. QMR हे लिनियर आहे, एका लाईनमध्ये लाई करत आहे. PM इज 10, अल्टिट्यूडची लेंथ दिली 10, QM इज 8. फाइंड QR. टोटल लेंथ QR फाइंड करायची आहे. कसा क्वेश्चन सॉल्व करणार? एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलमध्ये हायपोटेनसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली. ही लेंथ दिलेली आहे, ही लेंथ दिलेली आहे. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा यूज करून आपण ही लेंथ फाइंड करू शकतो. राईट. MRची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आपल्याला विचारलं आहे QR म्हणजेच काय? QM प्लस MR, कारण Q', ही कंडिशन दिलेली आहे. त्यामुळे MRची व्हॅल्यू फाइंड करा, दोघांची ॲडिशन करा, दॅट विल बी युअर आन्सर. ठीक आहे. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन अगेन आपण इथे यूज करतोय. सो सोल्युशन समजलं स्टेटमेंट काय आहे किंवा त्याचा यूज करून आपल्याला क्वेश्चन कसं सॉल्व करायचं आहे. इन ट्रायंगल QPR अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री, राईट अँगल ट्रायंगल आहे. ऑल्सो PM परपेंडिक्युलर टू QR. देअरफॉर बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वी कॅन राईट. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो? अँगल 90 डिग्री आहे, ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली, लेंथ B आहे, C आहे, ही लेंथ A आहे, तर A² इज इक्वल टू B इंटू C. ठीक आहे. या ट्रायंगलमध्ये हा अँगल 90 ही हायपोटेनस आहे, ही अल्टिट्यूड आहे. सो PM स्क्वेअर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ दिस टू पार्ट्स QM इंटू MR. ठीक आहे. अँड देअरफॉर PM इज 10 दिलेला आहे, 10 स्क्वेअर इज इक्वल टू QM इज 8, MR इज MR. MRची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. सो 100/8 इज इक्वल टू MR. ठीक आहे. 100/8 इज इक्वल टू MR. अँड देअरफॉर MR इथे आपण 4ने डिवाइड करू, 25/2. दिस इम्प्लाइज MR इज इक्वल टू 25/2 म्हणजे 12.5. ठीक आहे. 25/2 12.5 MRची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला फाइंड करायचं QR. नाव Q', M', R हे 3 पॉईंट लिनियर आहे. देअरफॉर वी कॅन राईट QM प्लस MR इज इक्वल टू QR. राईट. अँड हेन्स QM इज 8, MR याला बोलू 1, 12.5 इज इक्वल टू QR फ्रॉम 1. अँड हेन्स QR इज इक्वल टू 8 प्लस 12.5, दॅट इज इक्वल टू 20.5. देअरफॉर QR इज इक्वल टू 20.5 युनिट. क्वेश्चन नंबर 4. इन फिगर 2.19 एक ट्रायंगल दिलेला आहे. सो इन फिगर 2.19 फाइंड RP अँड PS युजिंग इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल PSR. ट्रायंगल दिलेला आहे PSR. अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अँगल S 90 डिग्री आहे, त्यानंतर ही लेंथ दिलेली आहे 6 आणि हा अँगल आहे 30 डिग्री. तर आपल्याला सांगितलं आहे की फाइंड RP अँड PS. RP अच्छा. सो ट्रायंगलच्या ज्या दोन साईड्स आहे त्याची दोन साईड म्हणजे एक हायपोटेनस आणि एक साईड, त्यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. RP आणि PS या दोन लेंथ आपल्याला फाइंड करायच्या आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार? इथे जर तुम्ही बघितलं राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, एक अँगल 90 डिग्री आहे. सपोज आपण विचार केला की 90 डिग्री अँगल आहे, पायथागोरस थेरम आपण इथे यूज करूया. पायथागोरस थेरम जर यूज केला तर आपल्याला एक साईड माहिती, ही साईडसुद्धा नाही माहिती, हायपोटेनस पण नाही माहिती. सो पायथागोरस थेरम व्यतिरिक्त आपल्याला अजून काही यूज करावं लागणार आहे किंवा पायथागोरस थेरमचा यूज करून आपल्याला दोन साईड अननोन आहे. सो पुढे सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही. मग या व्यतिरिक्त अजून आपण काय करू शकतो? अजून काय इन्फॉर्मेशन दिलेले, एक साईड दिलेले, एक अँगल दिलेला आहे. अँगल दिलेला आहे 30 डिग्री, हा अँगल आहे 90 डिग्री. म्हणजे हा अँगल किती असणार आहे? अँगल R किती असणार आहे? आपल्याला माहिती ट्रायंगलच्या अँगलची सम किती असते? 180 डिग्री. सो हा अँगल 90 डिग्री आहे, 90 डिग्री प्लस 30 डिग्री प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. सो ऑब्वियस आहे अँगल R किती असणार आहे? 180 मायनस 120. सो अँगल R असणार आहे 60 डिग्री. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, फक्त फिगर बघून तुम्ही लगेच सांगू शकता की अँगल 30 आहे, अँगल 90 म्हणजे अँगल किती असणार आहे? 60 डिग्री. मग आता हा जो अँगल 60 डिग्री आहे, विच इज दिस अँगल, दिस इज 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. 30, 60, 90 डिग्री ट्रँगलसाठी आपण काही रिलेशन बघितलेलं आहे साईडच्या लेंथचं आणि हायपोटेनसचं. काय रिलेशन होतं? फर्स्ट रिलेशन होतं की जो 30 डिग्रीचा अँगल आहे, 30 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्या समोरची जी साईड असते, इथे 30 डिग्री अँगल हा आहे, त्याच्या समोरची साईड म्हणजे काय? RS और SR इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस काय? PR. आठवते आपण हा थेरम रिवाइज सुद्धा केलेला. सो हाफ ऑफ PR. RSची व्हॅल्यू दिलेली आहे. सो 6 इज इक्वल टू हाफ ऑफ PR म्हणजे PR किती असणार आहे? 12. एक साईड तर आपल्याला मिळाली PR, हां हायपोटेनस आपल्याला मिळाली 12.
त्याच पद्धतीने 30, 60, 90 डिग्री थेरममध्ये अजून एक रिलेशन आपल्याला माहिती आहे की 60 डिग्रीचा जो अँगल असेल त्याच्या समोरची जी साईड असते किंवा ऑपोजिट साईड असते ती हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनसची व्हॅल्यू आत्ताच आपल्याला मिळाली 12. सो √3/2 टाइम्स ऑफ 12 ते असणार आहे ही साईड. किंवा याला तुम्ही असंही करू शकता 30 डिग्री हे रिलेशन तुम्हाला मिळालं की 30 डिग्रीच्या समोरची जी साईड आहे ती हायपोटेनस हाफ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही हायपोटेनस मिळाली. आता तुम्हाला हायपोटेनस माहिती आहे, एक साईड माहिती आहे, इथे पायथागोरस थेरमचा यूज करा. हायपोटेनस स्क्वेअर मायनस दिस साईड स्क्वेअर विल बी रिमेनिंग साईड स्क्वेअर. ठीक आहे, दोघांपैकी कोणता एक वे तुम्ही यूज करू शकता. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. सो सोल्युशन इन ट्रायंगल PSR angle P is equal to 30 degree, angle S is equal to 90 degree, angle R is equal to 60 degree. हवं तर हे एक्सप्लेनेशन तुम्ही इथे देऊ शकता. ठीक, angle R is 60 degree, therefore angle PSR is 30, 60, 90 degree triangle. Okay, and therefore by theorem we can write 30 डिग्री अँगलच्या समोरची साईड म्हणजे RS और SR इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस PR आणि 60 डिग्री अँगलच्या समोरची साईड म्हणजे PS इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ PR. ओके, देअरफॉर यावरून आपण काय लिहू शकतो, RS इज 6 इज इक्वल टू हाफ PR अँड देअरफॉर PR इज इक्वल टू 6 × 2 दॅट इज इक्वल टू 12. PR ची व्हॅल्यू आली 12. ओके, त्यानंतर PS इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ PR 12 6√3. PS इज इक्वल टू 6√3. PS आणि PRचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. जर सपोज आपण 60 डिग्रीचा, ठीक आहे, इथे थेरमवरून आपण हे स्टेटमेंट लिहू शकतो, पण जर आपल्याला पायथागोरस थेरम जर यूज करायचा असता तर आपण काय केलं असतं, ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला PRची व्हॅल्यू मिळाली आहे 12, ही व्हॅल्यू आहे 6, त्यामुळे PSची व्हॅल्यू काय असणार आहे, PS² इज इक्वल टू 12² - 6². 12² - 6² म्हणजे 12 + 6 18, 12 - 6 6, A² - B² इक्वल टू A + B × A - B. सो दॅट इज इक्वल टू 18 × 6. 18 × 6ला आपण कसं फॅक्टराइज करू शकतो, 2 × 9 × 2 × 3. सो दॅट इज इक्वल टू 9 × 4 × 3. सो 36 × 3. थोडक्यात याचा स्क्वेअर रूट घेऊ, त्यावर 36चा √6 आणि 3चा √3, 6√3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे. इथे जे काही ब्लँक स्पेसेस आहे तिथे आपल्याला नंबर किंवा काय इन्फॉर्मेशन येणार ती मेन्शन करायची आहे. तर यामध्ये आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ABC, ज्यामध्ये अँगल B 90 डिग्री दिलेला आहे. आपल्याला AB आणि BCची लेंथ फाइंड करायची आहे. ट्रायंगल जर तुम्ही बघितला, ट्रायंगलवरून तुम्हाला समजतं की इथे असा सिम्बॉल आहे, याचा अर्थ काय, BCची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ ABची असणार, म्हणजे AB इज इक्वल टू BC असणार आहे. या आणि त्यानंतर डायगोनलची व्हॅल्यू, डायगोनल किंवा हायपोटेनसची व्हॅल्यू दिलेली आहे √8. या इन्फॉर्मेशन्स यूज करून आपल्याला AB आणि BCची व्हॅल्यू फाइंड करायची. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. आता इथे जर तुम्ही बघितला, ट्रायंगल दिलेला आहे ABC, ही लेंथ आहे √8, ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस एखाद्या ट्रायंगलमध्ये दोन लेंथ सारखे असतात, दोन साईड सारखे असतात, त्यावेळेस ही जी साईड आहे या साईडच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे, BCच्या ऑपोजिट अँगल आहे A. ABच्या समोरचा अँगल किंवा ऑपोजिट अँगल कोणता आहे, C. तर या केसमध्ये आयसोसेलेस ट्रायंगलच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग हे दोन अँगलसुद्धा सारखे असणार आहे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे. माहिती आठवते, ज्यावेळेस एक ट्रायंगल असतो आणि ह्या दोन साईड सारख्या असतात, आपण काय बोलतो, या साईडच्या ऑपोजिट अँगल हा, या साईडच्या ऑपोजिट अँगल हा, हे जे दोन अँगल, हे दोन अँगलसुद्धा इक्वल असणार फॉर आयसोसेलेस ट्रायंगल. सो त्याच आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय, असा ट्रायंगल ज्यामध्ये दोन साईडची लेंथ इक्वल असते त्याला आपण बोलतो आयसोसेलेस ट्रायंगल. आणि अशा ट्रायंगलमध्ये ज्यावेळेस दोन साईडची लेंथ इक्वल असते त्यावेळेस ऑपोजिट अँगलसुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असतात. त्या लॉजिकनी इथे हे दोन अँगल इक्वल असणार आहे. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं, एक अँगल 90 डिग्री दिलेला आहे, त्यानंतर हे दोन्ही अँगल सेम आहे. सपोज या अँगलला मी बोलले x, एक अँगल x आहे, दुसरा सुद्धा अँगल आहे x. ट्रायंगलमध्ये कोणत्याही ट्रायंगलमध्ये अँगलची सम नेहमी किती असते, 180 डिग्री. सो 2x इज इक्वल टू 180 - 90 90, 2x इज इक्वल टू 90 डिग्री. सो x इज इक्वल टू 90 - 2 म्हणजे किती, 45 डिग्री. सो याचा अर्थ काय, x म्हणजेच काय, हा अँगल किंवा हा अँगल, हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलमध्ये अँगल्स आपल्याला कसे मिळाले, एक अँगल आहे 90 डिग्री, हा अँगल आहे 45 डिग्री आणि हा अँगल आहे 45 डिग्री. सो थोडक्यात दिस इज 45 90 डिग्री ट्रायंगल. या ट्रायंगलचं आपण एक प्रॉपर्टी बघितलेली आहे. या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणतो,
ह्या ज्या दोन साईड्स असतात ट्रँगलच्या, सो इथे आहे ए बी अँड सी, तर ए बी इज इक्वल टू बी सी, ह्या दोन्ही साईड इक्वल लेंथच्या असणार आहे कारण दोन अँगल इक्वल आहे आणि ही व्हॅल्यू असते 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे काय, ए सी. इथे ए सीची व्हॅल्यू दिलेली आहे √8, सो √8/√2, √8/√2 म्हणजेच काय, √8/2 दॅट इज इक्वल टू √4, √4 म्हणजे काय 2. त्यामुळे ही साईडसुद्धा 2 आहे, ही साईडसुद्धा 2 आहे. ए बी इज इक्वल टू आणि बी सी इज इक्वल टू 2. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. समजलं काय, कसं आपल्याला काय प्रोसिजर फॉलो करायची आहे. सो आता आपण बघूया आपल्याला क्वेश्चन ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये जो विचारला आहे तिथे काय काय फिल करायचं आहे. सो ए बी इज इक्वल टू बी सी, दिस इज गिवन. फर्स्ट तुम्ही इथे लिहिणार ए बी इज इक्वल टू बी सी गिवन. त्यानंतर अँगल बी ए सी इज इक्वल टू काय, अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल ए सी बी. इथे रिझन काय देणार तुम्ही, आयसोसेलस ट्रँगल प्रॉपर्टी. आयसोसेलस ट्रँगल म्हणजे काय, असा ट्रँगल ज्याच्यामध्ये दोन साईड इक्वल लेंथच्या असतात, त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग हे दोन अँगल इक्वल असणार आहे. त्यानंतर तुम्ही असं लिहू शकता अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल ए सी बी इज इक्वल टू 45 डिग्री. ठीक आहे, 45 डिग्री कसं आलं ते आपल्याला माहिती आहे. अँड देअरफॉर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ ए सी, 1/√2 टाइम्स ऑफ डायगोनल हायपोटेनस, नॉट डायगोनल. इथे आपण रिझन देणार 45, 90 डिग्री ट्रँगल थेरम और प्रॉपर्टी. त्याच्या अकॉर्डिंग या दोन्ही लेंथ असणार हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स. सो दॅट इज इक्वल टू 1/√2 ऑफ √8, 1/√2 मल्टिप्लाइड बाय √8. तर इथे त्यांनी काय केलेलं आहे, √8ला त्यांनी असं स्प्लिट केलं 4/2. √8 म्हणजे काय 4/2 अँड देअरफॉर दॅट इज इक्वल टू 1/√2 मल्टिप्लाइड बाय √4/2, √4 multiplied by √2, √2 cancel, that is equal to √4, that is equal to 2. So AB is equal to BC is equal to 2. हे झालं याचा आन्सर. आता हा क्वेश्चन तुम्ही दुसऱ्या मेथडनी म्हणजे पायथागोरस थेरमचा यूज करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. का, कारण इथे दोन्ही साईडची लेंथ इक्वल दिली आहे, दोन साईड अननोन आहे बट दोन्ही साईडची लेंथ इक्वल दिलेली आहे. त्यामुळे जर मी सपोज असं कन्सिडर केलं, ही साईड एक्स आहे, ही साईड एक्स आहे, दोन्ही साईड सारख्या. सो बाय पायथागोरस थेरम x² plus x square is equal to √8 square, right? And therefore 2x square is equal to 8. X square is equal to 8/2 4. And therefore x is equal to रूट जर मी घेतला पॉझिटिव्ह रूट कन्सिडर करायला लागलं ऑब्व्हियसली कारण साईडची लेंथ आहे. सो x इज इक्वल टू 2. त्याचा आन्सर इथे मिळत आहे. जर असं दिलेली नसेल, ही प्रोसिजर दिलेली नसेल तर तुम्ही पायथागोरस थेरम यूज करून सुद्धा अगदी इझी वेने या साईड फाइंड करू शकता. therefore AB is equal to BC is equal to 2 units. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. एक स्क्वेअर दिलेला आहे, त्याची डायगोनलची लेंथ दिली आहे 10 सेंटीमीटर. त्या स्क्वेअरचे आपल्याला साईड आणि पेरिमीटर फाइंड करायचे आहे. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, अगदी सिंपल आहे. स्क्वेअर दिलेला आहे तर स्क्वेअर लगेच आपल्याला प्रॉपर्टी आठवली पाहिजे. स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअरमध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. इच अँगल इज 90 डिग्री अँड ऑल दी साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. या सगळ्या साईडची लेंथ इक्वल असते. दिस इज स्क्वेअर. ओके, आपल्याला स्क्वेअर मेन्शन नाही केलं, आपण काय करू, या स्क्वेअरला बोलू ABCD. ABCD स्क्वेअर आहे, प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे, ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. त्यानंतर आपल्याला कंडिशन काय दिलेली, डायगोनल इज 10 सेंटीमीटर. डायगोनल म्हणजेच काय, हा एक डायगोनल असेल किंवा हा एक डायगोनल असेल, त्यामध्ये कोणता एक डायगोनल आपण कन्सिडर करूया. डायगोनल इक्वल व्हॅल्यूचेच असतात स्क्वेअरसाठी, त्यामुळे कोणता डायगोनल जरी कन्सिडर केला तरी चालणार आहे. डायगोनलची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड करायचं आहे साईड अँड पेरिमीटर. तर आपल्याला या साईडची लेंथ किती आणि त्यानंतर त्याचा यूज करून पेरिमीटर फाइंड करायचं आहे. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार, तिथे लगेच आपल्याला समजलं पाहिजे फिगरवरून की एक अँगल 90 डिग्री आहे. जर सपोज हा जो मी ट्रँगल कन्सिडर केला ट्रँगल ADC, ठीक आहे, ADC हा जर मी ट्रँगल कन्सिडर केला तर यामध्ये ही लेंथ सारखी आहे. अँगल 90 डिग्री आहे. दिस इज राईट अँगल ट्रँगल. त्यानंतर ह्या राईट अँगल ट्रँगलचे मला हायपोटेनस माहिती आहे. हायपोटेनस माहिती, सपोज ही लेंथ x असेल, ही लेंथ x असेल, दोन्ही साईडची लेंथ सारखीच आहे. पायथागोरस थेरम जर मी यूज केला, इथे मला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. x म्हणजेच काय, ह्या स्क्वेअरची साईड, याच्यावर मला स्क्वेअरची साईड मिळेल. आणि पेरिमीटर म्हणजे काय, पेरिमीटर म्हणजे सगळ्या साईडची ॲडिशन किंवा सगळ्या साईडच्या लेंथची ॲडिशन. स्क्वेअर आहे म्हणजे सगळ्या साईड्स इक्वल लेंथच्या असतात. सो 4 × x विल बी पेरिमीटर. एक्सची व्हॅल्यू इथे पुट करा, त्यामुळे तुम्हाला पेरिमीटर मिळणार आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. सो सोल्युशन, कन्सिडर quadrilateral ABCD be a square
and therefore AB is equal to BC is equal to CD is equal to DA. अजून कंडिशन आपण लिहू शकतो अँगल ABCD each angle is 90 degree. ओके, नाव आता आपण कन्सिडर करू ट्रायंगल. नाव मी ADC ट्रायंगल कन्सिडर केला, तुम्ही ABC ट्रायंगल सुद्धा कन्सिडर करू शकता, किंवा जर तुम्ही BD डायगोनल घेत असाल तर हा ट्रायंगल कन्सिडर करा किंवा हा ट्रायंगल कन्सिडर करा, आन्सर सेमच असणार आहे. सो इन ट्रायंगल ADC अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. आपण इथे असं करूया, दॅट इज इक्वल टू एक्स. से आपण काय करू, प्रत्येक साईडची जी लेंथ आहे ती एक्स आहे असं ॲज्युम केलेलं आहे. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग आपण लिहिणार AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. अँड देअरफॉर AC स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर इज इक्वल टू AD एक्स स्क्वेअर DC एक्स स्क्वेअर. 100 is equal to 2x square. X square is equal to 100 by 2, 50. So x square is equal to 50. रूट घ्यायचा आहे, मग आपण काय करू, 50ला असं लिहू शकतो 25 इंटू 2. याला असं एक्सप्रेस करायचं की जेणेकरून एक नंबर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर इझिली घेऊ शकतो. देअरफॉर एक्स इज इक्वल टू दोन्ही साईडचं रूट आपण घेणार 25 इंटू 2. एक्स इज इक्वल टू रूट 25 इंटू रूट 2 5 इंटू रूट 2. 2 हा प्राईम नंबर येतोय. सो एक्स इज इक्वल टू 5 इंटू रूट 2. एक्स म्हणजेच काय, साईड. देअरफॉर साईड ऑफ स्क्वेअर इज 5 रूट 2. साईड फाइंड केली. आता पेरीमीटर. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स साईड. सो दॅट इज इक्वल टू 4 टाइम्स साईड म्हणजे 4 टाइम्स एक्स. 4 इंटू 5 रूट 2 दॅट इज इक्वल टू 20 रूट 2. इथे युनिट सेंटीमीटर दिलेलं आहे. सो साईड इज 3 रूट 2 सेंटीमीटर. पेरीमीटर आहे त्यामुळे याचं युनिटसुद्धा सेंटीमीटरच असणार आहे, 20 रूट 2 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. इन फिगर 2.21 अँगल DFE इज 90 डिग्री. अँगल DFE अँगल आहे 90 डिग्री. ओके, FG परपेंडिक्युलर टू ED. FG परपेंडिक्युलर टू ED. तर लगेच समजलं पाहिजे हा अँगल 90 डिग्री आहे. हायपोटेनियस आहे. हायपोटेनियसवरती ऑपोजिट वर्टेक्सपासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली किंवा एक अल्टिट्यूड ड्रॉ केलेलं आहे. त्याची लेंथ आपल्याला दिली आहे, दॅट इज 12. FG 12, GD इज 8. ही लेंथ दिलेली आहे. फाइंड EG. आपल्याला ही लेंथ फाइंड करायची आहे, FD फाइंड करायचं आहे आणि EF फाइंड करायचं आहे. सो ज्या लेंथ दिलेल्या आहे त्या लेंथ आपल्याला फाइंड करायचं आहे. आता बघा या सगळ्या क्वेश्चनमध्ये एक पॅटर्न तुमच्या लक्षात येत असेल की फिरून फारून आपण त्याच कंडिशन किंवा तेच थेरम्स इथे यूज करतोय. ही लेंथ दिलेली आहे, ही लेंथ दिलेली आहे, ही लेंथ फाइंड करायची. लगेच आपल्याला समजलं पाहिजे इथे आपल्याला काय यूज करायचं आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. कारण अल्टिट्यूडची लेंथ दिलेली आहे, त्यानंतर ह्या साईडची लेंथ दिलेली आहे, ह्या साईडची लेंथ फाइंड करायची. सो दिस स्क्वेअर इज इक्वल टू दिस इंटू दिस, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. त्याहून तुम्हाला ही साईड मिळेल. ओके, EGची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. आता पुढे आपल्याला फाइंड करायची ह्या दोन साईड. ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. त्यानंतर ह्या दोन साईड फाइंड करण्यासाठी आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. कसा पायथागोरस थेरम यूज करू शकतो, कारण ही साईड तुम्हाला माहिती ह्या दोन साईड अननोन आहे. बट इथे जर तुम्ही बघितलं हा पण एक छोटा राईट अँगल ट्रँगल आहे, हा सुद्धा एक छोटा राईट अँगल ट्रँगल आहे. या ट्रँगलच्या दोन साईड तुम्हाला माहिती आहे. सपोज हा जर ट्रँगल मी कन्सिडर केला, ही साईड 8 आहे, ही साईड 12 आहे, ही आहे हायपोटेनस. तर इथे तुम्ही जर पायथागोरस थेरम यूज केला तुम्हाला ही लेंथ मिळणार आहे. ही लेंथ मिळाली, ही लेंथ माहिती आहे, मोठ्या ट्रँगलला पायथागोरस थेरम अप्लाय करा, त्याच्यातून तुम्हाला ही लेंथ मिळेल. ऑर एल्स तुम्ही असंही करू शकता, हा छोटा ट्रँगल कन्सिडर केला, ही लेंथ माहिती आहे, ही लेंथ तुम्ही आत्ताच फाइंड केलेली आहे, या ट्रँगलसाठी पायथागोरस थेरम यूज करा, तुम्हाला EF मिळणार आहे. ठीक आहे. सो पायथागोरस थेरम अँड थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन या दोन थेरमचाच यूज करून हा पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. ओके, सो सोल्युशन. इन ट्रँगल DFE by theorem of geometric mean. या थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणतो, दिस लेंथ स्क्वेअर FG स्क्वेअर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ अदर टू लेंथ्स GD इंटू GE और EG. ओके, जॉमेट्रिक मीन थेरम बऱ्याचदा रिवाइज झाला आहे. ABC परपेंडिक्युलर ड्रॉ केली, हायपोटेनस दोन पार्टमध्ये डिवाइड झाले, एका पार्टची लेंथ आहे B, एका पार्टची लेंथ आहे C. तर या केसमध्ये आपण लिहितो A स्क्वेअर इज इक्वल टू B इंटू C. A स्क्वेअर इक्वल टू B इंटू C. A स्क्वेअर इज इक्वल टू B इंटू C. सो 12 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू DE और EG.
144 is equal to 8 into EG. Therefore 144 upon 8 is equal to EG, and hence EG is equal to 144 upon 8 completely divisible आहे 18. EG equal to 18. EG equal to 18 ही व्हॅल्यू मला मिळाली 18. ओके, सो नाव EG is 18. देन FD आपल्याला फाइंड करायचं आहे. FD साठी आपण काय करू, कन्सिडर ट्रायंगल DGF. इथे अँगल G 90 डिग्री आहे कारण ही परपेंडिकुलर आहे. सो बाय पायथागोरस थेरम what we can write according to Pythagoras theorem, angle 90 म्हणजे ही आहे हायपोटेन्यूस. सो DF स्क्वेअर इज इक्वल टू DG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. DF म्हणजेच काय FD. FD स्क्वेअर इज इक्वल टू DG म्हणजे 8 स्क्वेअर प्लस FG म्हणजे काय 12 स्क्वेअर. 8 स्क्वेअर 64, 12 स्क्वेअर 144, 64 प्लस 144 208. FD स्क्वेअर इज इक्वल टू 208. FDची व्हॅल्यू फाइंड करायची. सो FD इज इक्वल टू अंडररूट 208. आता 208ला आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो किंवा कसं ब्रॅकेटच्या बाहेर आणू शकतो. सो 208 ना, याला आपण 2 इंटू 104, 4 इंटू 52, 4 इंटू 52 जर केला तर 4 बाहेर येणार. फर्दर 52ला आपण कसं लिहू शकतो, 4 इंटू 13. सो 4 इंटू 4 इंटू 13. ठीक आहे, समजते हे कसं आपण ब्रॅकेटच्या बाहेर आणणार आहोत त्याचा मी प्रयत्न करते, कारण आपल्याला ही टर्म याला सिम्प्लिफाय करायचं, ब्रॅकेटच्या बाहेर आणायचं म्हणजे सिम्प्लिफाय करायचं. सो त्यासाठी 208ला मला असा एक्सप्रेस करायचं की त्यामधला एक नंबर मी स्क्वेअर रूटच्या बाहेर आणू शकते. सो 208 इक्वल टू 4 इंटू 52, 4ला बाहेर आणू शकते. बट 52ला फर्दर मी सिम्प्लिफाय करू शकते का किंवा फर्दर फॅक्टराइज करू शकते का. 52 म्हणजे 4 इंटू 13. सो 4 इंटू 4 इंटू 13, 4 इंटू 4 16, 16 रूटच्या बाहेर इझिली येऊ शकतो. सो 4 इंटू 4 इंटू 13 दॅट इज इक्वल टू, ठीक आहे इथे लिहूया. देअरफॉर FD इज इक्वल टू रूट 4 इंटू 4 इंटू रूट 13 दॅट इज इक्वल टू 4 रूट 13. ठीक आहे, FDची व्हॅल्यू आली 4 रूट 13. सेकंड व्हॅल्यू पण मिळाली. आता थर्ड EFची व्हॅल्यू फाइंड करायची. EFची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी अगेन इथे या ट्रायंगलसाठी आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सो इन ट्रायंगल DEGF बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट, हा 90 डिग्री आहे म्हणजे हा हायपोटेन्यूस. EF स्क्वेअर इज इक्वल टू 18 स्क्वेअर, जी व्हॅल्यू आपण आता फाइंड केलेली EGची 18 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 18 स्क्वेअर 324, 12 स्क्वेअर 144, 468 इज EF स्क्वेअर. EF इज इक्वल रूट 468. आता बघायचं 468 आपण रूटच्या बाहेर कसं आणू शकतो. 468ला कसं फॅक्टराइज करू शकतो. 4ने जर मी मल्टिप्लाय केला 117, 4 इंटू 117. ओके, 117 याला आपण लिहू शकतो 13 इंटू 9. सो 4 आणि 9 हे दोन्ही नंबर्स ब्रॅकेटच्या स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊ शकतात किंवा 4 इंटू 9 म्हणजे 36 ब्रॅकेटच्या बाहेर येऊ शकतो. 13 इज प्राईम नंबर, तो ॲज इट इज राहणार, त्याचं फर्दर फॅक्टरायझेशन पॉसिबल नाही आहे. सो याला आपण लिहिणार 4 इंटू 9 इंटू 13. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू, सो ज्यावेळेस आपण रूटच्या बाहेर घेऊ रूट 4 2, रूट 9 3, किंवा याला तुम्ही रूट 36 सुद्धा लिहा. 36 ब्रॅकेटच्या बाहेर येईल त्यावेळेस तो होणार आहे 6 इंटू रूट 13 दॅट इज इक्वल टू 6 रूट 13. दिस इज व्हॅल्यू ऑफ EF, 6 रूट 13. मोठ्या ट्रायंगलसाठी जर आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला, 18 प्लस 18 26, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अदर टू साइड्स म्हणजे EF स्क्वेअर प्लस ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे FD स्क्वेअर इज 208. देअरफॉर EF स्क्वेअर इज इक्वल टू 26 स्क्वेअर मायनस 208, 26 स्क्वेअर 676 मायनस 208 यांचे सबट्रॅक्शन घेऊ आपण. सो 8 208 8 6 4 468 इज EF स्क्वेअर. EF स्क्वेअर 468, EF स्क्वेअर 468. ज्यावेळेस आपण रूट घेणार त्यावेळेस आपल्याला मिळणार EF इज इक्वल टू 6 रूट 13. Next question, question number 8. Find the diagonal of a rectangle whose length is 35 cm and breadth is 12 cm. रेक्टँगलची आपल्याला डायगोनलची व्हॅल्यू फाइंड करायची किंवा डायगोनलची लेंथ फाइंड करायची आहे. सो सगळ्यात आधी रेक्टँगल सांगितलं आहे तर आपण एक रेक्टँगल कन्सिडर करू. रेक्टँगल ABCD.
आपल्याला डायगोनलची लेंथ विचारली आहे, रेक्टँगलचे डायगोनल इक्वल व्हॅल्यूचेच आहे, त्यामुळे आपण कोणता एक डायगोनल कन्सिडर करू शकतो. सपोज मी BD डायगोनल कन्सिडर केलं. ओके, BDची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे 35 सेंटीमीटर. ही असणार आहे लेंथ. आपल्याला माहिती की रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात, त्यामुळे ही असेल 35 सेंटीमीटर. ही सुद्धा असणार 35 सेंटीमीटर. ब्रेथ इज 12. ही 12 आहे, ही 12 आहे. रेक्टँगल आहे, सो बेसिक प्रॉपर्टी काय, इच अँगल इज 90 डिग्री. आपल्याला फाइंड करायचे डायगोनल BDची व्हॅल्यू. तर इथे लगेच आपल्याला दिसतंय की 35 आहे, 12 आहे, ही डायगोनल आहे, हा अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे हा असणार आहे एक राईट अँगल ट्रँगल, ज्याची एक साईड आहे 12, एक साईड आहे 35. तर आपल्याला थोडक्यात या राईट अँगल ट्रँगलची हायपोटेनस फाइंड करायची. हायपोटेनस फाइंड करायचे म्हणजे काय, पायथागोरस थेरम आपण इथे यूज करणार आहोत. ओके, सिम्पल सोल्युशन आहे. जसं आपण स्क्वेअरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला ना, त्याच पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो सोल्युशन, कन्सिडर quadrilateral ABCD be a rectangle, and therefore each angle is 90 degree. ABCD is 90 degree. as well as अपन लिहू शकतो AB is equal to CD is equal to 35 centimeter length, breadth AD is equal to BC is equal to 12 सेंटीमीटर. ठीक है. इन ट्रायंगल DCB, इन ट्रायंगल BCD अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. या ट्रायंगलमध्ये अँगल C 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम BD स्क्वेअर hypotenuse square is equal to sum of square of other two sides. So DC and BC, that is equal to DC 35 square plus BC 12 square. 12 square 144, 35 square. 35 चा स्क्वेअर आपण कसा फाइंड करू शकतो, 5 चा स्क्वेअर असतो 25. हा जो नंबर आहे 3, त्याच्या नेक्स्ट नंबर कोणता असणार आहे 4. सो 4 × 3 12, 1225. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस एखाद्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचा असतो, इथे 5 हा डिजिट असतो, त्या केसमध्ये आपण ही ट्रिक यूज करू शकतो. सो याच पद्धतीने सपोज 45 स्क्वेअरचं मला फाइंड करायचं असेल तर 45 स्क्वेअर काय असणार आहे, 5 स्क्वेअर 25, 4 आहे, 4च्या पुढचा नंबर कोणता 5, 4 × 5 किती 20. सो 2025. इथे 3 होता, 3च्या पुढचा नंबर 4, सो 12 आणि हा 25 ॲज इट इज 1225. अजूनही बऱ्याचशा ट्रिक्स असतात, कोणती ट्रिक तुम्ही यूज करू शकता. सो 1225 प्लस 144 9613. सो BD स्क्वेअर इज इक्वल टू 1369. आता आपल्याला BD फाइंड करायचं म्हणजे आपल्याला 1369चा रूट फाइंड करायचा आहे. BD इज इक्वल टू रूट 1369. आता जर इथे मी प्राईम फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करण्याचा ट्राय केला तर 1369 याचा मला इझिली फॅक्टर मिळणार नाही. 1369 2 ने डिव्हिजिबल नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, इझिली नंबर मिळत नाही. मग ह्या केसमध्ये मी काय ट्रिक यूज करू शकते, 1369 याचा मला स्क्वेअर रूट फाइंड करायचा, तर मी बघेल की हा कंप्लीट स्क्वेअर आहे की नाही. सो त्यासाठी बघेल मी 1369 याच्या जवळपासचा एखादा कंप्लीट स्क्वेअर कोणता आहे. इथे आपण लिहिलेला 35 स्क्वेअर इज 1225. 35 स्क्वेअर इज 1225. याच्या पुढचा 35च्या पुढचा नंबर असणार आहे 36. 36चा ज्यावेळेस मी स्क्वेअर करेल त्यावेळेस इथे 6 आहे, त्यामुळे 6 स्क्वेअर 36, त्यामुळे एंडचा डिजिट मला 6 मिळणार आहे. इथे 9 आहे, सो 36 स्क्वेअर सुद्धा पॉसिबल नाही. 37 स्क्वेअर जर मी चेक केला, 37 स्क्वेअर 7 आहे, 7 स्क्वेअर 14 आहे, लास्ट डिजिट 9 येण्याचे चान्सेस आहे. तर मी चेक करेल की हा जो नंबर आहे हा नंबर 37चा स्क्वेअर आहे की नाही आहे. सो 37 × 37 जर मी प्रॉडक्ट फाइंड केला, (1369). सो दॅट इज इक्वल टू 37 स्क्वेअर. हेच दॅट इज इक्वल टू 37. आता बघा 37चा स्क्वेअर होता, म्हणजे याचे फॅक्टर्स कसे होते, 37 × 37. एक नंबर तुम्ही किती 37 येईपर्यंत किती वेळेस आपण तुम्ही हे ट्रायल अँड एररने केलं असतं. म्हणून अशा केसमध्ये काय करायचं, बघायचं की कंप्लीट स्क्वेअर आहे का, आजूबाजूचा नंबर बघायचा. हा 1369 होता, हा 1225 होता, सो 35 स्क्वेअर 1225. 36चा स्क्वेअर काय असणार आहे, 37चा स्क्वेअर काय असणार. अशा पद्धतीने एक चेक करून तुम्ही इथे लगेच स्क्वेअर फाइंड करू शकता. अँड देअरफॉर BD इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. BD म्हणजेच काय, डायगोनल. देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. इन फिगर 2.22 एक फिगर दिलेली आहे.
एम इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर. एक साईड क्यू आर आहे, त्याचा एम मिड पॉईंट दिलेला आहे, मिड पॉईंट आहे, त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असणार आहे. अँगल पी आर क्यू इज 90 डिग्री. अँगल पी आर क्यू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. तर आपल्याला हे रिलेशन प्रूव्ह करायचे आहे. कोणत्या साईडचं आहे? पी क्यू म्हणजे ही साईड, त्यानंतर पी एम ही साईड आणि पी आर ही साईड, या 3 साईडमध्ये असणारं हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार? तर जनरली अशा टाईपचे क्वेश्चन बघून आपण थोडं घाबरतो की इथे सबट्रॅक्शन आहे, इथे 4 मल्टिप्लाय करतो, 3 मल्टिप्लाय करतो, असं कोणतंच आपल्याकडे स्टँडर्ड रिलेशन नाही आहे. मग हे रिलेशन आपण कसं प्रूव्ह करणार? तर यासाठी आपल्याला काय करायचं असतं? आपल्याला जे थेरम्स माहिती असतात, ज्या प्रॉपर्टी माहिती असतात, त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला काही रिलेशन्स डिराईव्ह करायचे आणि त्यानंतर ही रिलेशन रिअरेंज करून आपण ही आयडेंटिटी किंवा इथे जे काही प्रूव्ह करण्यासाठी दिलेलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही, ट्रँगल दिसतोय तुम्हाला, एक अँगल 90 डिग्री आहे म्हणजे राईट अँगल ट्रँगल तर डेफिनेटली आहे. त्यानंतर इथे सगळीकडे साईडचा स्क्वेअर आहे म्हणजे मी इथे पायथागोरस थेरम यूज करू शकते. इथे जर तुम्ही बघितलं अँगल आर 90 डिग्री आहे, हा मोठा ट्रँगल एक राईट अँगल ट्रँगल असणार, ट्रँगल पी आर क्यू हा एक राईट अँगल ट्रँगल असणार. ॲज वेल ॲज जर तुम्ही हा ट्रँगल कन्सिडर केला, ही जर तुम्ही हायपोटेनस कन्सिडर केली पी एम, तर पी आर एम हा सुद्धा राईट अँगल ट्रँगल असणार आहे. म्हणजे मी पायथागोरस थेरम या मोठ्या ट्रँगलला सुद्धा अप्लाय करू शकते आणि या लहान ट्रँगलला सुद्धा अप्लाय करू शकते. तर सगळ्यात आधी ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसत आहे, जे विजिबल आहे की जिथे कुठे आपण थेरम अप्लाय करू शकता, सगळ्यात आधी त्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन करायच्या, थेरम अप्लाय करून सगळे रिलेशन डिराईव्ह करायचे आणि त्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचे त्याच्या अकॉर्डिंग त्या सगळ्या स्टेटमेंट किंवा ते सगळे रिलेशन आपल्याला रिअरेंज करायचे आहे. ठीक आहे. सो सोल्युशन, angle R is equal to 90 degree. Therefore, triangle PRQ and triangle PRM are right angle triangle, right? Okay. राइट अँगल आहे, आपण पायथागोरस अप्लाय करणार बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग फर्स्ट ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स म्हणजे पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी क्यू स्क्वेअर म्हणजे आपल्याला ह्या रिलेशनला पुढे काहीतरी ह्या रिलेशनची राईट हँड साईड आपल्याला रिअरेंज करावी लागणार, एवढं तर आपल्याला समजते. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. इथे पी आर आहे, इथे पी आर आहे, सो ही टर्मसुद्धा आपल्याला लागणार आहे, ही टर्मसुद्धा लागणार आहे. आपल्याला फक्त आता आर क्यूला काहीतरी ॲडजस्ट करून ह्या टर्म्स इथे आणायच्या आहे. ठीक आहे. दिस इज वन. नाव सेकंड ट्रँगलमध्ये कोणता सेकंड ट्रँगल? ट्रँगल पी आर एम. यामध्ये आपण काय लिहू शकतो? पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. ठीक आहे. पायथागोरस थेरम. आता ह्या रिलेशनमधला आपल्याला पी आरचा यूज होऊ शकतो, त्यानंतर आपल्याला पी एमचा सुद्धा यूज होऊ शकतो. पी आर आहे, पी एम आहे, तर आपल्याला इथली ही टर्म नको आहे एम आर स्क्वेअर. ठीक आहे. याला आपण बोलूया 2. आता आपल्याला ह्या दोन रिलेशनचा यूज कसा करायचा आहे? आर क्यूचा जर आपण इथे विचार केला, आर क्यू म्हणजे काय? आर क्यू म्हणजे एवढी टोटल लेंथ आर क्यू इज इक्वल टू आर एम प्लस एम क्यू, राईट? आर क्यू इक्वल टू आर एम प्लस एम क्यू. तर आर क्यूला आपण असं लिहू शकतो, या दोन्ही लेंथ सारख्याच आहे. एम क्यू इज इक्वल टू आर एम आहे, दोन्ही लेंथ सारखे कारण एम मिड पॉईंट आहे. सो आर क्यूला मी असं लिहू शकते ट्वाइस ऑफ आर एम और ट्वाइस ऑफ एम आर. ठीक आहे. आर क्यूला मी काय लिहिते? ट्वाइस ऑफ एम आर. हे समजलं. हे रिलेशन कसं आलं? टोटल इज इक्वल टू ट्वाइस ऑफ वन साइड म्हणजे ट्वाइस ऑफ एम आर. आता मी हे रिलेशन इथे पुट करते. फ्रॉम 1 वी कॅन राईट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर म्हणजे 2 एम आर स्क्वेअर. 2 एम आर स्क्वेअर म्हणजे काय? 4 एम आर स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? हे रिलेशन मला मिळालं. आता मी याला एम आरच्याच फॉर्ममध्ये का एक्सप्रेस केलेलं? एम आरच का घेतलं मी? एम क्यू का नाही घेतला? एम क्यू घेतलं असतं तरी चाललं असतं, फरक पडला नसता. फक्त आपल्याला इथून टर्म काय काढायची? एम आर. बरोबर. मग परत अजून एक्स्ट्रा टर्म का म्हणून मी याला सुद्धा एम आरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं, जेणेकरून एम आर आणि एम आर या दोघांना मी रिलेट करू शकते. ओके. सो देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 एम आर स्क्वेअर. आणि याला आपण लिहू शकतो, यावरून आपण एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू लिहू शकतो. एम आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर फ्रॉम 2. ठीक आहे. एम आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. आता ही जी एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू, ही एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू मी इथे पुट करू शकते. याला बोलू आपण 3. आपल्याला कोणतं रिलेशन मॉडिफाय करायचं आहे? पी क्यू स्क्वेअरचं. म्हणजे आपलं हे रिलेशन मॉडिफाय करायचं आहे. पी क्यू पी आर टर्म तर मला पाहिजे, फक्त जी टर्म मला नको आहे तिला फक्त मी रिअरेंज करण्याचं किंवा दुसऱ्या टर्मच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करते. सो फ्रॉम 3 पी क्यू स्क्वेअर
इज इक्वल टू PR² प्लस 4 टाइम्स MR. MR म्हणजेच काय PM² मायनस PR². सो दॅट इज इक्वल टू PR² प्लस 4 टाइम्स PM² मायनस 4 टाइम्स PR². PR² मायनस 4 टाइम्स PR² म्हणजे 3 PR² प्लस 4 PM² is equal to PQ². And therefore we can write PQ² is equal to 4 PM² मायनस 3 PR². तर बघा ऑटोमॅटिकली आपल्याला जे रिलेशन डिराईव्ह करायचं होतं ते रिलेशन आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे असतात. सगळ्यात आधी ज्या गोष्टी माहिती आहे त्या रिलेशनच्या फॉर्ममध्ये लिहा. मग बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आणि कोणत्या टर्म्स आपल्याला काढायचे. तर इथे आपल्याला समजलं की आपल्याला ही टर्म नको, ही टर्म नको आहे. मग ह्या दोन टर्म आपण कशा काढू शकतो. ह्या दोन टर्ममध्ये काय रिलेशन आहे, QR आणि MR. QR म्हणजे टोटल, MR म्हणजे हाफ. म्हणजेच काय MRच्या ट्वाईस टोटल QR असणार. म्हणून मी काय रिलेशनचा यूज करून आपण इथे टर्म्स ॲडजस्ट केले आणि त्यानंतर आपल्याला मिळाला PQ² इज इक्वल टू 4 PM² मायनस 3 PR². ओके. त्यामुळे ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काही स्टँडर्ड प्रोसिजर नाही आहे की तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करायच्या. काय डिराईव्ह करायचं ते बघा आणि त्याच्या अकॉर्डिंग टर्म ॲडजस्ट करा. लास्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चनची स्टेटमेंट नीट समजून घ्या. क्वेश्चन इज वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. एक स्ट्रीट आहे, एक रस्ता आहे. तर रस्त्याच्या आयदर साईडला म्हणजे दोन्ही साईडला एक एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या वॉल एकमेकांना पॅरलल आहे. सो थोडक्यात असं सांगितलं की हा जो स्ट्रीट आहे त्या स्ट्रीटच्या इथे एक बिल्डिंग आहे आणि इथे एक बिल्डिंग आहे आणि ह्या ज्या बिल्डिंग आहे यांच्या ज्या वॉल्स आहेत त्या एकमेकांना पॅरलल आहे. ओके. अ लॅडर 5.8 meter long is placed on the stage such that its top just reaches the window of building at height of 4 meter. ओके. आपण काय करूया त्यासाठी लगेच एक फिगर ड्रॉ करूया. काय सांगितलं आहे की एक रस्ता आहे, रस्त्याच्या एका साईडला एक बिल्डिंग आहे, एका साईडला एक बिल्डिंग आहे आणि त्यांच्या वॉल एकमेकांना पॅरलल आहे. त्यामुळे जर सपोज मी असा रस्ता कन्सिडर केला, हा रस्ता आहे असा. ठीक आहे. असा रस्ता कन्सिडर केला. हे रस्त्याचे एक एंड आहे, हे एक एंड आहे. इथे एक बिल्डिंग आहे अशी आणि इथे एक बिल्डिंग आहे अशी. ठीक आहे. ह्या ज्या बिल्डिंगच्या ज्या वॉल आहे, ज्या भिंती आहेत त्या एकमेकांना पॅरलल आहे. बिल्डिंग आहे या दोन्ही साईड एकमेकांना पॅरलल, ह्या दोन बिल्डिंग एकमेकांना पॅरलल आहे. इथे फॉर्म होणार अँगल 90 डिग्री असणार, इथे फॉर्म होणार अँगल 90 डिग्री असणार आहे. कारण जमिनीवरती अशा त्या उभ्या आहे. उभ्या आहे म्हणजे हा अँगल किती असणार 90 डिग्री. हा सुद्धा अँगल असणार 90 डिग्री. ओके. हा आहे रस्ता. इमॅजिन होते असा रस्ता आहे असा. इथे एक बिल्डिंग आहे, इथे एक बिल्डिंग आहे. या वॉल एकमेकांना पॅरलल आहे. आता त्यांनी नेक्स्ट कंडिशन काय दिलेली, अ लॅडर 5.8 meter लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. हा जो रस्ता आहे, हा जो स्ट्रीट आहे त्याच्यावरती कुठेतरी एक लॅडर ठेवला गेली. लॅडर म्हणजे काय शिडी. एक शिडी ठेवल्या गेलेली आहे सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट अ हाईट ऑफ 4 meter. तर सपोज ही बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगमध्ये इथे कुठेतरी एक विंडो आहे. त्या विंडोच्या टॉपला ती लॅडर टच करते. ही लॅडर आहे अशी. हा रोड आहे, रोडवरती कुठेतरी एका ठिकाणी लॅडर ठेवलेली आहे. तर कंडिशन दिलेली आहे अ लॅडर 5.8 meter लॉंग. या लॅडरची लेंथ किती आहे 5.8 meter. ही जी लॅडर आहे इज प्लेस्ड ऑन स्ट्रीट. या स्ट्रीटवरती प्लेस केली आहे सच दॅट की अशा पद्धतीने प्लेस केली की त्याचं जे टॉप आहे इट्स टॉप रिचेस विंडो ऑफ बिल्डिंग ॲट हाईट ऑफ 4 meter. तर 4 meter एवढ्या हाईटवरती ही या बिल्डिंगच्या विंडोला टच करते. म्हणजे ही हाईट किती असणार आहे 4 meter. कंडिशन समजली. हे का कसं ड्रॉ केलेलं आहे. लॅडर अशी, ही लॅडर इथे अशी ठेवलेली आहे की जेणेकरून ही जी बिल्डिंग आहे त्याची जी विंडो आहे त्या विंडोला ती टच करते ॲट हाईट ऑफ 4 meter. ओके. आता काय केलेलं आहे, ऑन टर्निंग लॅडर ओव्हर द अदर साईड ऑफ स्ट्रीट. आता ही लॅडर अशी होती, त्यांनी काय केली, ही लॅडर अशी टर्न केली. आता टर्न केल्यानंतर ती ह्या दुसऱ्या बिल्डिंगला टच करणार आहे. कारण त्यांनी सांगितलं आहे ऑन टर्निंग लॅडर ओव्हर द अदर साईड ऑफ स्ट्रीट. स्ट्रीटच्या दुसऱ्या साईडला म्हणजे ह्या साईडला ज्यावेळेस ती टर्न करेल त्यावेळेस इट्स टॉप रिचेस विंडो ऑफ अदर बिल्डिंग ॲट हाईट ऑफ 4.2 meter. ह्या बिल्डिंगच्या विंडोला ती टच करेल ॲट द हाईट ऑफ 4.2 meter. ही हाईट असणार आहे 4.2 meter. लॅडर आहे, लॅडरची लेंथ फिक्स असणार आहे 5.8. ही 5.8 आहे, ही 5.8 आहे. फक्त अँगल चेंज होतोय ना, अँगल चेंज होतोय त्यामुळे ही जी हाईट आहे ही हाईट आहे 4.2 meter. ठीक आहे. फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रीट. तर आपल्याला स्ट्रीटची विड्थ म्हणजे ह्या स्ट्रीटची विड्थ किती आहे ते फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजला इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम कशी आली तर परत एकदा सांगते. कंडिशन काय सांगितलं, ते एक रस्ता आहे. ठीक आहे. हा रस्ता मी कन्सिडर केला असा रस्ता आहे. या रस्त्याच्या ह्या साईडला एक बिल्डिंग आहे, या साईडला एक बिल्डिंग आहे. दोघांच्या वॉल एकमेकांना पॅरलल आहे. अँगल 90 डिग्री असणार, अँगल 90 डिग्री असणार. मग त्यांनी काय केलं, तर रस्त्यावरती कुठेतरी एका ठिकाणी लॅडर ठेवली आणि ती लॅडर अशी ॲडजस्ट केली की ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगची जी विंडो आहे ॲट 4 meter हाईट, तिथे ती ह्या लॅडरचा टॉप ह्या हाईटला टच करतो. म्हणजे 4 meter हाईटवरती जी विंडो आहे तिला टच करते. मग नंतर काय केलं त्यांनी, ही जी लॅडर ही फक्त अशी टर्न केली
आणि त्यानंतर ह्या बिल्डिंगला तिने टच केलं आणि त्यावेळेस ही लेंथ किती पुरते टिल हाईट 4.2 मीटर. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला फाइंड करायची ह्या स्ट्रीटची विड्थ. हा आहे क्वेश्चन. आता आपण काय करू, याला थोडंसं फिगरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करूया. तर आपण काय करू, हा रोड कन्सिडर करू. लेट ए बी बी द विड्थ ऑफ रोड. हा रोड आहे. या रोडच्या एका एंडला एक बिल्डिंग आहे, या एंडला एक बिल्डिंग आहे. त्यानंतर लॅडर इथे ठेवली. सपोज ही लेंथ आहे 5.8 मीटर आणि त्यानंतर ही हाईट आपण याला बोलू बी. ही हाईट आहे 4 मीटर. ठीक आहे. लॅडर त्यांनी फक्त टर्न केलेली आहे. टर्न केली म्हणजे हा पॉईंट इथेच असणार आहे. अशी होती, अशी टर्न केली. हा पॉईंट तर इथेच राहणार आहे आणि इथे टर्न केल्यानंतर ती रीच करते ॲट हाईट ऑफ 4.2 मीटर. ठीक आहे. ए बी याला आपण बोलू सी आणि हा बोलू डी. ही लेंथसुद्धा किती असणार 5.8 मीटर. लॅडरची लेंथ तर फिक्सच आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे ए सी म्हणजे रस्त्याची विड्थ किती आहे, स्ट्रीटची विड्थ किती आहे ते फाइंड करायचं आहे. आता ही फिगर बघून लगेच आपल्याला समजेल की आपण कशा पद्धतीने ही लेंथ फाइंड करू शकतो. तर आपण काय करू, हा जो पॉईंट आहे याला ह्या पॉईंटला आपण ॲझ्युम करू ई, की लॅडर ई ह्या पॉईंटला ठेवला गेली होती. ओके. इथे जर तुम्ही बघितलं अँगल 90 आहे. हा एक ट्रँगल दिसतो, हा एक ट्रँगल दिसतो. बोथ राईट अँगल ट्रँगल. या राईट अँगल ट्रँगलची ही लेंथ माहिती आहे, ही लेंथ माहिती आहे. पायथागोरस थेरम अप्लाय केला तर ही ए लेंथ मला मिळणार आहे. त्याच पद्धतीने या ट्रँगलसाठी सुद्धा ही लेंथ माहिती, ही लेंथ माहिती. पायथागोरस थेरम अप्लाय केला तर ई सी लेंथ मला मिळणार आहे. आपल्याला रोडची विड्थ फाइंड करायची. रोडची विड्थ म्हणजे काय, ए प्लस ई सी. सो टोटल ए सी असणार आहे ए प्लस ई सी. यावर ह्या ट्रँगलवरून एची व्हॅल्यू मिळेल, या ट्रँगलवरून ई सीची व्हॅल्यू मिळेल. दोघांची ॲडिशन करा. दॅट विल बी युअर आन्सर. ठीक आहे. आता बघूया सोल्युशन. लेट ए सी बी विड्थ ऑफ स्ट्रीट. ठीक आहे. ए सी स्ट्रीटची विड्थ आहे. त्यानंतर पॉईंट बी अँड डी आर विंडोज ऑफ 2 बिल्डिंग्स किंवा असं लिहू शकतो आर टॉप्स ऑफ विंडोज. टॉप्स ऑफ विंडोज ऑफ 2 बिल्डिंग्स. हे विंडोचा टॉप आहे, हा विंडोचा टॉप आहे. इथे जाऊन ती मिळते. त्यानंतर बी ई इज इक्वल टू डी ई इज इक्वल टू लेंथ ऑफ लॅडर दॅट इज इक्वल टू 5.8 मीटर. किंवा असं लिहू शकतो ई इज द पॉईंट वेअर लॅडर इज केप्ट. ई पॉईंटला लॅडरचा बेस ठेवलेला आहे असं सुद्धा मेन्शन करू शकतो. अजून काही मेन्शन करायची गरज आहे, बी डी ई ए सी. ओके. अँड देअरफॉर ए बी इज इक्वल टू 4 मीटर. सी डी इज इक्वल टू 4.2 मीटर. या लेंथ ऑलरेडी लिहिलेल्या आहे. नाव ऑल्सो अँगल ए इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. देअरफॉर in triangle BAE and triangle DCE by Pythagoras theorem, या दोन्ही ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. देअरफॉर BE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर. आणि इथे आपण लिहिणार CD स्क्वेअर इज इक्वल टू BE इथे असणार आहे DE और ED स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. ओके. आता व्हॅल्यूज पुट करूया आपण. BE देअरफॉर BE स्क्वेअर, BE इज 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर plus AE square. Therefore AE square is equal to 5.8 square minus 4 square. इथे जर तुम्ही बघितला A square minus B square या फॉर्ममध्ये आहे. सो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. A square minus B square is equal to A plus B into A minus B. इथे तुम्ही 5.8चा स्क्वेअर फाइंड करा, त्यामध्ये 16चा स्क्वेअर मायनस केला तरी चालणार आहे. सो दॅट इज इक्वल टू सम ऑफ नंबर्स मल्टिप्लाइड बाय डिफरन्स ऑफ नंबर्स. 9.8 मल्टिप्लाइड बाय हे असणार आहे 1.8. सो दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर. आपल्याला याचं काय करायचं आहे, स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. सो 98/10 मल्टिप्लाइड बाय 18/10 स्क्वेअर फाइंड करायचं आहे. त्यामुळे मी याला असं एक्सप्रेस केलं 98/10 18/10. इथे खाली येणार 100 इज स्क्वेअर ऑफ 10.
वरती आहे 98 इंटू 18, बट 98ला मी लिहू शकते 2 इंटू 49 आणि 18ला मी लिहू शकते 2 इंटू 9. सो थोडक्यात ए स्क्वेअर काय आहे, ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 9 इंटू 49 अपॉन 100. ठीक आहे, रूट घ्यायचं आहे म्हणून मी कंप्लीट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये सगळे नंबर्स लिहिण्याचा प्रयत्न केला. 2 इंटू 2 4 इंटू 9 इंटू 49 अँड देअरफॉर ए किती असणार आहे. जर मी असा रूट घेतला 2 स्क्वेअर इज 4, 3 स्क्वेअर इज 9, 7 स्क्वेअर इज 49, 10 स्क्वेअर इज 100. सो दॅट इज इक्वल टू 21 इंटू 2 42 अपॉन 10 4.2. इथे तुम्ही यांचा प्रॉडक्ट फाइंड केला आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतला तरी चालणार आहे. सो ए इक्वल टू 4.2 ही लेंथ मला मिळाली. आता मला फाइंड करायचं आहे ई सी 4.2 मीटर. नाव फॉर ई सी याला बोलू आपण 1 2. हे आपण डिराइव्ह केलं फ्रॉम 1. फ्रॉम 2 we can write ED square 5.8 square is equal to CD square 4.2 square plus EC square, and therefore 5.8 square minus 4.2 square is equal to EC square, and hence EC square is equal to A square minus B square. Again same formula अपन इथे यूज करू. 5.8 plus 4.2 multiplied by 5.8 minus 4.2. So that is equal to 10 multiplied by 1.6. So that is equal to 16. EC square is equal to 16 and hence EC is equal to 4 meter. AE झाला, EC झाला. आपल्याला width of street फाइंड करायची म्हणजे आपल्याला AC फाइंड करायचं आहे. Therefore width of street is equal to AC, that is equal to AE plus EC. Reason A dash E dash C. AE is 4.2, EC is 4, that is equal to 8.2, and hence width of street is 8.2 meter.